छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मतं देऊ शकतात. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त एवढे लेचेपेचे नाही आहोत. आम्हाला तुमची ढोंग सगळी कळतात. आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अंगामध्ये आमच्या भगवा आहे. तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणारे नाहीत. ठीक आहे, तुम्ही तुमच्या परीने पुतळा केला, चांगला आहे. महाराजांचे जेवढे पुतळे उभारले जातील, स्मारकं उभारली जातील, अभिमान आहे. पण त्याच बरोबरीने विनायकजी तुम्ही जे बोललात मायनाक भंडारी, कारण महाराजांच्या बरोबरीने सारी सुरी माणसं उभी राहिली. 18 पगड जाती जमातींची बोललो ना, काटक मावळे, काही त्यांच्यामध्ये तसं काय मोठे बलदंड नव्हते, पण ताटक होते. आणि त्यांच्या भरोशावरती, त्यांच्या विश्वासावरती महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या एक 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 त्यांच्या शिलेदाराचं, त्यांच्या सोबत्यांचं, साथीदारांचं, त्यांचं सुद्धा पूजन हे आपण केलंच पाहिजे. कारण महाराज तर आपण होऊच शकत नाही. कित्येक लाखो जन्म घेतले तरी आम्ही महाराज होऊच शकत नाही. निदान मावळ्यांच्या बरोबरींची सुद्धा आम्ही होऊ शकत नाही. पण मावळ्यांसारखं आणि त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढे जर का आयुष्य जगू शकलो तरी मी म्हणेन आपण मोठ्या आपल्या आयुष्याची कमाई राहील. आणि मला खात्री आहे, मी मुख्यमंत्री तेव्हाही व्हायचं माझं स्वप्न नव्हतं. पण एक जरूर, की आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, मी त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार, म्हणजे दाखवणारच. आणि एवढंच नाही तर आता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, लाखो हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे, त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात. तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो. यावेळेला यांचा बोगस फडकं तिकडे फडकू द्यायचं नाही, अजिबात नाही. तो भगवा म्हणजे भगवा नाही, तो त्यांचा बुरखा आहे. पण इकडे आल्यानंतर जसं सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक दर्शन घडतं, तसंच या परिसरामध्ये बघू आपण जागा कोणती. इकडे धोत्राचा एक तो आहे, इकडे मला वाटतं पद्मगड आहे, इकडे कुठे एक मायनाक भंडारींचं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल असं स्मारक आपण करून दाखवल्याशिवाय राहायचं नाही, हे वचन मी तुम्हाला आज देतोय. बाकी गोष्टी मी जेव्हा निवडणुकीच्या वेळेला येईन तेव्हा बोलेन. पण मला असं वाटतं, वैभव, तुझ्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे ना. आणि मगाच्या 2 वेळेला असंच माझा संवाद होता, तेव्हा तुम्ही विनायक राऊत आणि वैभवला निवडून नसतं दिलं तर इकडे संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवॉर झालं असतं, जे काल परवाकडे कल्याणमध्ये घडलं. म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवॉर सुरू झालेलं आहे. मिंदे गँग आणि फडणवीस गँग, 2 गँग. आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय, पोलीस हतबल झाले. म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे, तो कायद्यात जर का हतबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणी कोणाला द्यायचा. मी गणपत गायकवाडची बाजू नाही घेत, पण गणपत गायकवाडने जे स्टेटमेंट केलंय त्यांनी सांगितलंच नाही की त्यांनी गोळ्या झाडल्या. पण एक लक्षात घ्या, तिकडे काय घडलं याचं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं, ते खरं कोर्टात द्यावं लागतं. किती तत्परतेने पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. कोणी आणलं असेल. पण हे सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे, हा मारेकरी आहे, त्यांनी स्वतःच मान्य केले. पण मान्य करताना तो जे बोललाय त्यांनी सांगितलं, मिंध्यामुळे मला गुंडगिरी करावी लागली. मिंदे बसलाय, तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील, शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील, तोपर्यंत या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे, आमदाराचं वक्तव्य. आणि त्याही पलीकडे जाऊन आता काल परवाकडे हेमंत सोरेनना अटक झाली. आता अरविंद केजरीवाल याच्या मागे लागलेत, घोटाळा घोटाळा घोटाळा. मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडने जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये मिंध्यांकडे आहेत, त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही, का चौकशी न करता क्लीन चिट, ये मेरी मोदी गॅरंटी आहे, हे आम्हाला आता कळेल. आहे ना. 50 खोके तर गिळलेच, पण आता जे दिसेल ते खाऊ. जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो. आणि मी मनापासून सांगतोय की मी इथून जे आता सुरुवात केलेले संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करू नका, जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो, हे सिंधुदुर्गकरांनी दाखवून दिलेलं आहे.
गुंड किती असला, मग तुमच्यापैकी कितीतरी असतील जमिनी ढापण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या ना तेव्हा. पण शिवसैनिक जर तेव्हा सोबत राहिला नसता आणि तुम्ही शिवसेनेसोबत राहिला नसता तर हा संपूर्ण जो कोकण किनारपट्टा आणि सिंधुदुर्ग आहे ते कोणाच्या तरी खाजगी सातबाऱ्यावरती चढवलं गेलं असतं. ही आता सुरुवात झालेली आहे. आता खरी आपल्या अस्तित्वाची नाही, गुंडांच्या अस्तित्वाची लढाई आहे. माझ्या अस्तित्वाची नाहीये. भगवा तर त्यांना पुरून हजारो वर्ष त्यांना गाडून हा फडकतोच आहे. फक्त एक लक्षात घ्या की इतिहास हा बघत असतो. आपण ज्याला इतिहास 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 हा कोणी माणूस नसतो, पण तो एक कालखंड असतो आणि